नमस्ते, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनल मराठी किचन विथ मनीषामध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी स्पेशल मुलांसाठी ही रेसिपी घेऊन आलेली आहे। कारण वाढत्या वयाच्या मुलांना प्रोटीन एक्स ची भरपूर प्रमाणात आवश्यकता असते। तर हाच प्रोटीन एक्स बार मी स्पेशल मुलांसाठी घेऊन आलेली आहे। तर चला लगेचच व्हिडिओला स्टार्ट करूया। तर हा प्रोटीन एक्स बार बनवण्याकरता मी इथे साहित्य घेतलेलं आहे। खजूर, काजू, बदाम, किशमिश, अक्रोड, डिंक, थोडी विलायची आणि अंजीर आणि थोडंसं खोबरं घेतलेलं आहे मी। चला तर मग लगेचच रेसिपी करण्यास स्टार्ट करूया। तर सर्वात प्रथम मी एका कढईमध्ये तूप गरम करून घेतलेलं आहे। तर या गरम तुपामध्ये आपल्याला डिंक तळून घ्यायचा आहे। हा डिंक तुम्हाला किराणा शॉपमध्ये मिळून जाणार। हा खाण्याचा डिंक आहे आणि हा थंडीमध्ये खाणे खूपच आरोग्यदायी असते, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी। तर आपण हा आवर्जून खाल्ला पाहिजे। तर हा डिंक आपल्याला छान असा तळून घ्यायचा आहे तुपामध्ये। आणि डिंक तळताना लक्षात ठेवायचं की गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि संपूर्ण फुलेपर्यंत हा डिंक तळून घ्यायचा आहे। बघा, हळूहळू फुलण्यास सुरुवात झालेली आहे डिंक। तर संपूर्ण डिंक आपण अशा प्रकारे तळून घ्यायचं आहे। अगदी अर्ध्या तासामध्ये हा प्रोटीन एक्स बार तयार होतो। रोज जर आपण हा जर प्रोटीन एक्स बार मुलांना दिला तर मुलांना भरपूर प्रमाणात प्रोटीन मिळेल आणि मुले जे आहे दिवसभर एनर्जेटिक राहतील, थकवा अजिबात येणार नाही मुलांना। तर डिंक मी अशा प्रकारे तळून घेतलेला आहे। आता याच कढईमध्ये थोड्याशा तुपामध्ये आपल्याला अक्रोड, काजू आणि बदाम हे सुद्धा छान आपण थोडंसं असं फ्राय करून घेऊया। गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे। तुम्ही या ठिकाणी जे काजू बदामचं प्रमाण आहे कमी जास्त करू शकता। तर हे बघा, हे छान असे रोस्ट केलेले काजू, बदाम, अक्रोड आणि यासोबतच आपण जे खजूर आहे याचे सीड्स काढलेले आहेत मी, हे सुद्धा याच्यासोबत आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। कारण खजूर आपण वेगळे जर बारीक केले मिक्सरमध्ये तर लवकर होत नाही। त्यामुळे बदाम, काजू आणि अक्रोड सोबतच आपण खजूरसुद्धा छान बारीक करून घ्यायचं। तर हे बघा, छान असं बारीक करून घेतलेलं आहे काजू, बदाम, अक्रोड आणि खजूर। तर आता आपण बारीक करूया हे तळलेलं डिंक आणि सोबतच अंजीर आहे। अंजीरचे मी असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। तर डिंक, तळलेलं आणि अंजीर हे सुद्धा आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। तर हे बघा, डिंक आणि अंजीर छान बारीक करून घेतलेलं आहे। आता आपण बारीक करूया। हे बघा, हे किसलेलं सुकं खोबरं आहे, थोडीशी विलायची आणि किशमिश आपण बारीक करून घेऊया। तर हे बघा, तुम्ही बघू शकता किशमिश आणि खोबरंसुद्धा मी बारीक करून घेतलेलं आहे। बघा, सर्व साहित्य छान असं बारीक करून घेतलेलं आहे। आता आपण एकत्र करूया सर्व साहित्य, छान हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये तुम्ही खजूरऐवजी खारीचा सुद्धा वापर करू शकता, पण खजूर थोडं आणखी हेल्दी असतं, मुलांसाठी तर खूपच बेस्ट असतं। त्यामुळे तुम्ही या प्रोटीन एक्स बारमध्ये खजूरचाच आवर्जून वापर करा। सर्व साहित्य मिक्स केलेलं आहे मी। आता एका कढईमध्ये थोडं तूप टाकायचं आणि अर्धा वाटी गूळ टाकायचं आहे आणि याची आपण एक तारी चाशणी तयार करून घेऊया। तर हे बघा, आपला जो पाक आहे हा गुळाचा तयार झालेला आहे। आता गॅस बंद करायचा आहे आणि हा गरम गरम जो गुळाचा पाक आहे या मिश्रणामध्ये टाकायचा आहे। हा गरम गरम पाक इथे मिश्रणामध्ये टाकल्यानंतर छान मिक्स करून घेऊया आपण। आणि वयस्कर लोकांसाठी सुद्धा हा प्रोटीन एक्स बार अत्यंत आरोग्यदायी आहे आणि हेल्दी आहे। जर रोज आपण आहारामध्ये हा प्रोटीन एक्स बार ठेवला तर गुडघेदुखी, सांधेदुखी, कंबरदुखीचा जो त्रास होतो वयस्कर लोकांना तो होणार नाही। त्यामुळे त्यांनी सुद्धा आवर्जून हा प्रोटीन एक्स बार आपल्या आहारात घ्यावा। तर सर्व साहित्य मिक्स केलेलं आहे। आता
एका प्लेटला मी तूप लावून घेतलेलं आहे. जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही तेलसुद्धा असं प्लेटला लावू शकता. आता हे सर्व जे मिक्सचर आहे या प्लेटमध्ये काढायचं आहे आपल्याला. तर सर्व मिक्सचर मी तूप लावलेल्या प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. आता असं हाताने छान सेट करून घ्यायचं. तर चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारे न्यू आणि हेल्दी रेसिपी बघण्याकरिता. आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईकचं बटन दाबायला अजिबात विसरू नका. साईडला बेल आयकन असते तीसुद्धा प्रेस करा, म्हणजे मी जे व्हिडिओ अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहणार आणि सर्व रेसिपीज तुम्ही छान प्रकारे बघू शकणार. आणि हा प्रोटीन एक्स बारची रेसिपी तुम्ही तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबतसुद्धा शेअर करा, म्हणजे ते सुद्धा आपल्या मुलांसाठी असा छान प्रोटीन एक्स बार करू शकतील. तर अशा प्रकारे छान चम्मचनी छान असं सेट करून टाकायचं आहे आपल्याला हे सर्व मिक्सचर. तर हे बघा, हे मिक्सचर छान सेट केलेलं आहे. आता आपल्याला अर्धा तासाकरिता असंच ठेवायचं आहे झाकून सेट होण्याकरिता. तर अर्धा तास झालेला आहे. आता आपण हा जो प्रोटीन एक्स बार आहे अशा प्रकारे चम्मचनी कट करूया. हे बघा, चम्मचला तुम्ही थोडंसं तूप लावून घ्या. चम्मच किंवा चाकूने कशानेही तुम्ही कट करू शकता हा प्रोटीन एक्स बार. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर अशा प्रकारे बघा, तुम्ही बघू शकता प्रोटीन एक्स बार मी कट केलेला आहे. हा प्रोटीन एक्स बार 1 ते 1.5 महिना अजिबात खराब होत नाही एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवल्यास. तर हे बघा, प्रोटीन एक्स बार तयार झालेला आहे. तुम्ही रोज हा मुलांना द्या आणि वयस्कर लोकांनासुद्धा द्या, म्हणजे जो होणारा त्रास होतो सांधेदुखी कंबरदुखीचा तो होणार नाही. आणि वाढत्या वयाच्या मुलांसाठी सुद्धा हा खूपच हेल्दी आहे. तर माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.